मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पल्लवी सावित्रीच्या वडिलांना बोलत असते की सावित्री ही खूप कोवळी आहे. तुम्ही तिला बालवयात असं काम करायला लावता. फुलं ही देवाघरची फुले असतात. तुम्ही त्यांना असं का राबवून घेता याची ती जाणीव करून देत असते. पल्लवीने सावित्रीच्या वडिलांना खूप काही सुनावलेलं असतं. सावित्रीचे वडील पल्लवीची माफी मागतात आणि मी पुन्हा माझ्या लेकीला असं राबवून घेणार नाही असा शब्द पल्लवीला देतात. पल्लवी सांगते की तिला शाळेत पाठवायचं आणि हवं तेवढं शिकवायचं. तेव्हा सावित्रीचे बाबा लगेच हो बोलतात. त्यावेळी पल्लवी सावित्रीला जवळ घेते आणि सांगते यापुढे कसलीही काळजी करायची नाही, भरपूर शिक आणि खूप मोठी हो. म्हणून पल्लवी लगेच तिला आपल्या मिठीत घेते. सावित्रीच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा असतो. तर सावित्रीचे बाबा शरमेने मान खाली घालतात आणि आपल्या लाडक्या लेकीला म्हणजे सावित्रीलाही जवळ घेऊन मिठी मारतात. शांतनू मनात विचार करतो की ही मुलगी म्हणजे खूप वादळ आहे. हिला चुकीची गोष्ट अजिबात पटत नाही. हिला अन्याय अजिबात सहन होत नाही. आमच्या घरातील माणसं आणि पल्लवी म्हणजे दोन टोकाची दोन माणसं आहेत. मोठ्या आई समोर आल्यावर ह्या दोघींचं अजिबात पटणार नाही. ही आई आणि पल्लवीला हँडल करण्याचा खूप मोठा माझा टास्क आहे असं शांतनू मनात विचार करत असतो. दुसरीकडे मोठे काका कॉलेजमध्ये येतात. इंटरव्ह्यू पॅनल तेथे येतात. मोठे काका त्यांचं स्वागत करतात आणि निहारिकाचं सर्व बॅकग्राऊंड त्यांना समजावून सांगत असतात. आदिती मॅडम अजूनही आलेल्या नसतात. निहारिकाबद्दल सर्व माहिती सांगून झाल्यानंतर प्रभाकर सर तेवढ्यात तेथे येतात. प्रभाकर सर मोठे काकांना विचारतात आतमध्ये येऊ का. तेव्हा मोठे काका हो बोलतात. त्यांच्या पाठीमागे आदिती मॅडम असतात. आदिती मॅडमला पाहून मात्र मोठ्या काकांना धक्का बसतो. तर आदिती मॅडम मोठ्या काकांना गुड मॉर्निंग सर असं बोलते. मोठे काकाही आदिती मॅडमला गुड मॉर्निंग असं बोलून आतमध्ये यायला सांगतात. तेव्हा इंटरव्ह्यू पॅनलसाठी आलेले एक सर आणि मॅडम आदिती मॅडमला बोलतात तुम्ही आहात हे आम्हाला समजलं नव्हतं. तुमच्याबरोबर काम करण्याची सुवर्ण संधी आम्हाला मिळाली. तुम्ही खूप मोठे आहात असं आदिती मॅडमचं ते कौतुक करत असतात. आदिती मॅडम सांगतात की आपण तिघे मिळून इंटरव्ह्यू घेणार आहोत. मी पण तुमच्या एक पॅनलचाच भाग आहे. प्रभाकर सरांची मान मात्र उंचावलेली असते कारण आदिती मॅडम पॅनलचा एक भाग असतात. तेवढ्यातच निहारिकाही तेथे येते आणि आत येऊ का असं मोठ्या काकांना विचारते. मोठे काका हो बोलतात. तेवढ्यातच समोर तिचं लक्ष आदिती मॅडमकडे जातं. आदिती मॅडमला पाहून निहारिकाच्या पायाखालची जमीनच सरकते. तिला खूप मोठा धक्का बसतो. तिला समजतं इथे काय आपली डाळ शिजणार नाही. निहारिका स्तब्ध उभी राहते. ती कोणाशी काही बोलत नाही. ते पाहून मोठे काका तिला खुणावतात आणि आतमध्ये यायला सांगतात. प्रभाकर सर निहारिकाला बसायला सांगतात. निहारिका नजर चोरून आदिती मॅडम समोर बसते. निहारिकाला स्वतःचीच लाज वाटत असते. त्यानंतर ती अजिबात कोणाला घाबरत नाही आणि स्वतःची ओळख करून देते. प्रभाकर सरही इंटरव्ह्यू पॅनलची ओळख निहारिकाला करून देत असतात. इकडे शांतनू पल्लवी जवळ येतो आणि तिला तू ठीक आहेस ना असं विचारतो. तेव्हा पल्लवी बोलते मी खूप स्वाभिमानी आहे. मला अजिबात असं दुसऱ्यांनी माझ्यावर मतं लादलेलं आवडत नाही. प्रत्येकाला स्वतंत्र हक्क असतो की आपापला त्याने विचार करावा. आपलं आयुष्य आपण कसं जगावं हे दुसऱ्याने कधीच ठरवायचं नसतं. शांतनूला ती जाणीव करून देत असते की आपल्या बाबतीतही तेच होणार आहे. शांतनू तिला बोलतो मला माहीत आहे तुला अन्याय अजिबात सहन होत नाही. तुला अजूनही आपल्या नात्याबद्दल काही शंका आहे का असं तो विचारतो. पल्लवी शांत होते आणि मला काही शंका नाही, परंतु मोठ्या मॅडमला माझे विचार अजिबात पटणार नाही हे तितकंच सत्य आहे असं ती शांतनूला सांगत असते. शांतनू पल्लवीला समजावतो मी तुला शब्द दिला आहे, तुला वचन दिलं आहे की मी नेहमी तुझ्या पाठीशी उभा राहील. मग अशी मध्यंतरी मी तुझी साथ कसा सोडेल. मला फक्त तू हवी आहे. प्रत्येक शब्द ऐकणार आहे. तुझ्या पाठीमागे खांबासारखा उभा राहील. तू एवढं टेन्शन घेऊ नको असं म्हणून तो सांगतो. मी आयुष्यामध्ये खूप काही गमावलं आहे. मला प्रेम आपुलकी अजिबात मिळाली नाही. आता तुझ्या रूपात ती मिळते तर पण माझी अशी साथ सोडून जाऊ नको शांतनूला रिक्वेस्ट करत असते. तेव्हा पल्लवी सांगते प्रभाकर सर आणि आदिती मॅडमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे, परंतु त्यांना असं दूर राहायला लागते हे ऐकून मात्र शांतनू भडकतो आणि सांगतो तू प्लीज त्या दोघांचा विषय काढू नकोस असं म्हणून तो दुसरीकडे पाहतो. तेव्हा पल्लवी सांगते मला असं वाटते आपण दोघांनी अजूनही विचार करायला हवा, थोडा वेळ घ्यायला हवा. शांतनू पल्लवी जवळ येतो आणि सांगतो मला माहीत आहे माझ्या घरातील माणसं खूप जुन्या विचारांची आहेत, परंतु ते मनाने खूप चांगले आहेत. तू जरा समजून घे.
पल्लवी सांगते की मला नाती जोडायला नक्की आवडतील, परंतु मला नाती तोडायला आणि कुणाचं मन दुखवायला अजिबात आवडणार नाही. शांतनू सांगतो की यासाठी मला एकच ऑप्शन दिसत आहे, ते म्हणजे आपल्या नात्याबद्दल आपण घरात कुणालाही सांगायचं नाही. हे ऐकून पल्लवीला धक्का बसतो. पल्लवी बोलते मी कधीच खोटं बोलू शकत नाही. तेव्हा शांतनू पल्लवीचा हात हातात घेतो आणि तिला समजावून सांगतो की तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव, बाकी काही एक करू नको. पल्लवी ही त्याला साथ देत त्याच्याकडे पाहून हसते आणि होकारात ती मान हलवते. त्यानंतर ती गाडीत बसणार तितक्यात शांतनू तिला थांबवतो आणि सांगतो, शिरशेकर, आता परीक्षा येत आहे, तुला चांगले मार्क्स मिळालेच पाहिजे. पल्लवी आश्चर्याने त्याच्याकडे पाहतच राहते. तिचा चेहरा पडतो, तिचा चेहरा पाण्यासारखा होतो. ते पाहून शांतनू तिच्यावर खूप हसतो आणि सांगतो की मी तुझी गंमत करत होतो. तेव्हा पल्लवी बोलते, मी किती घाबरले होते आणि तुम्हाला इथे मस्करी सुचते का, असं म्हणून ती त्याला फटका मारणार तितक्यात शांतनू पुढे पळून जातो. पल्लवी ही त्याच्या पाठीमागे पळत असते. पळत असताना पल्लवीला ठेच लागते. तेव्हा ती खाली पडणार तितक्यात शांतनू तिला सावरतो आणि आपल्या मिठीत घेतो. तेव्हा पल्लवी आणि शांतनू दोघेही एकमेकांबरोबर रोमॅन्टिक होत एकमेकांना घट्ट मिठी मारतात. पल्लवी आणि शांतनू दोघेही खूप खुश असतात. दुसरीकडे मोठे सर सांगतात की आता आपण इंटरव्ह्यूला सुरुवात करूयात. तेव्हा आदिती मॅडम सर्व सूचना देत असतात आणि सांगतात की इंटरव्ह्यू सुरू होण्याच्या आधी काही नियम आहेत, ते आपल्याला फॉलो करावे लागतील. आधीच्या काही गोष्टी आमच्या इंटरव्ह्यूमध्ये अजिबात येणार नाही, हे मी स्पष्टपणे सांगते. इंटरव्ह्यू अगदी मोकळ्या वातावरणातच होणार. आणि दुसरी आणि शेवटची महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वजण इंटरव्ह्यू घेत असताना इथे इंटरव्ह्यू पॅनल आणि फक्त उमेदवारच असेल, बाकी कुणालाही इथे थांबण्याची परमिशन नाही. तेव्हा मोठे काका मध्येच काहीतरी बोलू लागतात. तच प्रभाकर सर आदिती मॅडमला बोलतात, आदिती मॅडम, तुमचं सर्व म्हणणं बरोबर आहे, आम्ही बाहेर जाऊन थांबतो, असं म्हणून ते मोठ्या काकांना सांगतात की आपण बाहेर जाऊन उभं राहूयात. मोठे काका सांगतात, आदिती मॅडम, आम्ही तुमच्या कामात कोणताही अडथळा निर्माण करणार नाही. आदिती मॅडमही प्रत्युत्तर देतात, हो, मी तुमच्या कामांच्या पद्धतीबद्दल चांगलंच ऐकलं आहे आणि ते जवळून पण पाहिलं आहे. मी पाहिलं आहे की तुम्ही कधीच कोणाच्या कामात अडथळा निर्माण करत नाही, प्रत्येकाला आपापल्या मनाप्रमाणे काम करू देता. आदिती मॅडम मोठे काकांना चांगलं सुनावतात. मोठे काका आणि प्रभाकर सर बाहेर जातात. शांतनू आणि पल्लवी गाडीतून चाललेले असतात. तेव्हा शांतनूला पल्लवीने कसं प्रपोज केलं आणि कसा होकार दिला हे आठवत असतं. पल्लवी ही त्या आठवणी काढून गालातल्या गालात हसत असते. पल्लवी आणि शांतनू एकमेकांकडे चोरूनच पाहत असतात. पल्लवी शांतनूला विचारते, काय झालं हसायला? शांतनू सांगतो, तुला असं कधी वाटलं होतं का आपण दोघं एवढं भांडायचं, नंतर आपण दोघे एकमेकांच्या प्रेमात पडू? तेव्हा पल्लवी सांगते की मला कधीच असं वाटलं नव्हतं, कारण आपण दोघे अगोदर खूप भांडायचो, त्यावरून मी तुम्हाला एक नाव पण पाडलं होतं. शांतनू सांगतो, मला ते नाव माहीत आहे, खडूस सर. ते दोघेही एकमेकांकडे पाहून हसतात. पल्लवी बोलते, बरोबर आहे, तुम्ही माझ्याबरोबर किती खडूससारखे वागायचात, असं वाटायचं मला राग आला ना तुमच्या नाकावरच ठोसा द्यावा. तेव्हा शांतनू अजूनच घाबरतो आणि पल्लवीकडे पाहतच राहतो. त्यानंतर पल्लवी पुन्हा त्या आठवणी काढत असते आणि सांगते, मला त्या गोष्टीचा खूप त्रास व्हायचा, परंतु समजतच नव्हतं नक्की मला काय होत आहे. मी सारखीच तुमच्यासमोर आदिती मॅडमचा विषय काढायची, परंतु मला माहीत नव्हतं त्या तुमच्या आई आहेत. आदिती मॅडमचा विषय निघाल्यावर शांतनूला अजूनच राग येतो. पल्लवी त्याला सॉरी बोलते. शांतनू पुन्हा तो विषय टाळतो आणि सांगतो, हा दिवस फक्त आपल्या दोघांचा आहे. खूप काही वर्षानंतर माझ्या आयुष्यात असा प्रेमाचा दिवस आला आहे. मला ते मनमोकळेपणाने जगू देत आणि त्याचा आनंद घेऊ देत. तेव्हा पल्लवी त्याच्याकडे पाहून हसूनच सॉरी बोलते. तेव्हा पल्लवी मनात विचार करते, आदिती मॅडमचा राग तुमच्या मनामधील मी नक्कीच कधी ना कधी कमी करेल. मित्रांनो, पुढील भागामध्ये सुपर्णाच्या सांगण्यावरून विभावरी शांतनूला फोन करते. शांतनू सांगतो, मी ड्राईव्ह करत आहे. तेव्हा पल्लवी शांतनूला बोलते, मी बोलू का? तेव्हा पल्लवीचा आवाज सुपर्णा ओळखते. तिला खूप मोठा धक्का बसतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.